माझिया प्रियाला प्रीत कळेना. मला अजून कळत नाहीये तू का बोलतेस या माणसाशी. अगो काही नाही, आय वॉज जस्ट ट्राइंग टू टेल हिम की तुझ्या एंगेजमेंट मध्ये कुठलाही तमाशा वगैरे नको. आणि तुझं ऐकणार आहे हा. इट्स ओके. चल. एनिवे मला तुझ्याशी जरा ड्रेस आणि ज्वेलरी बद्दल बोलायचं होतं. येतेस प्लीज. ऑफकोर्स बेटा, ऑफकोर्स. दोघी सख्या नाहीयेत पण खुन्नस देण्यामध्ये काय सगळं ट्युनिंग जुळलंय ना. मुलीच्या आईला एक साडी, मुलीच्या बहिणीला कापड आणि त्या माई म्हणून कोण आहेत ना त्यांच्यासाठी एक चांगलीशी साडी घेऊया. नाही म्हणजे खरं तर ती नोकरदार बाई आहे पण शमिका मानते तिला खूप. माझ्या लक्षात आलंय ते. मला काय वाटतं शमिकाची साडी घ्यायला जाऊ ना तेव्हा तिला बरोबर घेऊन जाऊया शॉपिंगला. आणि तिच्यासाठी एक तिच्यासारखा छान नाजूकसा सोन्याचा हार घेऊया, नेकलेस. अगं कशाला, सोन्याचे काय भाव आहेत माहितीये ना तुला. आणि आता परत लग्नात खर्च आहेच आहे. तू गप रे, आम्ही बघून घेऊ काय करायचं ते. आणि असंही आमची एकुलती एक लाडकी वहिनी आहे, कळलं ना. मी जरा बोलू का. काय जी काय खरेदी करायची ती करा पण ती साखरपुड्याच्या आदल्या दिवशीपर्यंत संपू दे. काय हो, माझं स्वप्न पूर्ण होणार आहे. खरंच मला जसा जोडदार हवा होता ना तसा मिळालाय मला. अभिजितचं खूप प्रेम आहे माझ्यावर आणि त्याचा खूप विश्वास आहे माझ्यावर. मला माहितीये माई, अभिजित मला कधीच एकटं पाडणार नाही. शमिकाने गाव आणि गावची कामं आपलीशी केली तेव्हाच मी ठरवून टाकलं ही अंगठी तिला द्यायची. आणि म्हणून मी गावाहून इथे घेऊन आली. ती घालची ना तिच्या बोटात, दाखव तिला, बघ आवडते का. एखाद्या गोष्टीचा आनंद जितका मोठा ना तितका तो स्पॉइल करण्यातली मजा मोठी. आता काहीच मुहूर्त नसताना मी जर का मॅरेज सर्टिफिकेट बाहेर काढलं, त्याच्या ऐवजी एंगेजमेंटच्या दिवशी बाहेर काढलं, सगळ्यांचे जे काय चेहरे पडले असतील मला फार मजा येईल. त्याला मजा येते इथे माझा जीव चाललाय. शमिकाची एंगेजमेंट, तिथले आशू जिवंत होऊन फॅमिलीचे फोटो मागते. गॉड, माझाच फोटो टांगून त्यावर हार घालायची वेळ येणार आहे आता. तुला माहितीये जे लॉकेट तू शोधत होतास ना ते रियाच्या कपाटात मिळालंय मला. एकदा विचार ना तिला तिने का घेतलं होतं म्हणून. शमिका, यात रियाची काही चूक नाहीये. रियानं तू येण्याच्या आधी ते लॉकेट स्वतः मला दिलं. परवा माझ्याच हातून इथे कुठेतरी पडलं होतं, तिने आणून दिलं. पण मला परत का नाही दिलं तिने. मला असं वाटलं की त्याला तुला सरप्राईज द्यायचंय म्हणून मी ते लपवून ठेवलं होतं ग शमी. आणि मी लगेच त्याला परत केलं ते. हो ना अभि. इतका राग चांगला नाही शमिका. आणि रागापेक्षा वाईट असतात ते गैरसमज. त्यामुळे प्लीज माझं खरंच चुकलं ग. मी खरंच मुद्दाम नाही केलंय. मी तुझ्या कपाटात ते लॉकेट बघितलं ना म्हणून मला असं वाटलं की रियाने ते लॉकेट चोरलंय. तिला मला आणि अभिजितला एकत्र येऊ द्यायचं नाहीये का, कारण तिला स्वतःला अभिजित आवडतो. हो ना. रिया प्लीज लिसन. प्लीज शमिका, मला काहीही समजवण्याचा प्रयत्न करू नकोस प्लीज. रिया अगं